हॅलो, चंद्रकला चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मग आज आपण गाजराचा हलवा बनवणार आहोत. तर त्यासाठी अर्धा किलो गाजर स्वच्छ धुवून साल काढून किसून घेतले आणि गॅसची फ्लेम चालू करून आता त्यावर कढई ठेवून 1 चमचा तूप घालून घेतले. त्यात ड्रायफ्रूट्स घालून घेतले आणि ड्रायफ्रूट चांगले परतून घ्यायचे. लालसर कलर आला की काढून घ्यायचे आणि त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप घालून त्यावर गाजराचा किस घालून घ्यायचा. किस पण चांगला परतून घ्यायचा. पाणी आटोपर्यंत परतून घेतल्यानंतर गाजराच्या हलव्याला फार छान चव येते. तर अगदी या पद्धतीने परतून घ्यायचा आणि मग 5-1 मिनिटासाठी वाफ येण्यासाठी आणि गाजर नरम होण्यासाठी झाकण ठेवायचे. तोपर्यंत आपण ड्रायफ्रूट्स कट करून घेऊया. ड्रायफ्रूट्स आता कट करून झाले आहे. तर मग आता झाकण काढून परत एकदा उलटपालट करून घ्यायचे. अगदी पाणी तुटोपर्यंत उलटपालट करून परतून घेतल्यानंतर मग दूध घालून घ्यायचे. अर्धा किलो गाजर आहे तर मग पाव लिटर दूध पुरेसं होतं. मग दुधामध्ये चांगलं शिजवून द्यायचं. चांगलं दूध मिक्स करून परत झाकण ठेवून द्यायचे. मध्ये मध्ये झाकण काढून परतत राहायचे म्हणजे कढईला पण लागणार नाही आणि सगळ्या बाजूने आपला गाजराचा किस छान शिजेल. एकदम त्यातलं दूध आटलं आहे आता दिसत असेल तेव्हा मग साखर घालून घ्यायची. साखर घातल्यानंतर चांगलं मिक्स करून द्यायचं आणि मग साखरेचा पाक तयार व्हायला सुरुवात होईल. मग परत थोडंसं पाणी सुटल्यासारखा गाजराचा हलवा ओला ओला होईल. तर पूर्णपणे त्यातील पाणी आटोपर्यंत परतत राहायचे. एकसारखे कढईला लागू द्यायचे नाही, हलवत राहायचे. अगदी पूर्णपणे त्यातील पाणी आटले आहे असे दिसत असेल तेव्हा मग ड्रायफ्रूट्स घालून परत चांगलं मिक्स करून परतून घ्यायचं. या पद्धतीने जर गाजराचा हलवा बनवला तर अगदी 10-12 दिवस आरामात टिकतो. फ्रीजमध्ये किंवा फ्रीजच्या बाहेरही टिकतो. अजिबात पाणी राहून न देता कोरडा लुसलुशीत जर गाजराचा हलवा बनवला तर खूपच छान तयार होतो. तर तुम्ही या पद्धतीने एकदा बनवूनच बघा. परतून घेतल्यानंतर एक साईडला करून बघायचं. अगदी कुठलाही थोडंसं पण त्यामध्ये ओलावा नसेल तर अगदी गाजराचा हलवा आपला छान झाला असे समजायचे आणि मग अगदी मऊ लुसलुशीत खमंग आणि गोड आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे. तर तुम्ही पण या पद्धतीने बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. धन्यवाद.